मित्रांनो, एक दिवशी एक कुत्रा जंगलामध्ये फिरायला गेला आणि रस्ता चुकला. त्याला काही घरी परत जाण्याचा मार्ग सापडेना. रस्ता शोधत असताना सिंह हा त्याच्याकडे वेगाने येत असलेला दिसला. हे पाहून कुत्र्याची भीतीने गाळणच उडाली. तो मनातल्या मनात विचार करू लागला, आज आपलं काही खरं नाही. सिंह नक्कीच आपले काम तमाम करेल असा विचार करत असताना अचानक समोर असलेल्या वाळलेल्या हाडाचे तुकडे दिसले. मग कुत्रा हा सिंहाकडे पाठ करून बसला आणि हाडाचा एक तुकडा चघळू लागला आणि जोरात म्हणू लागला की वाह, सिंहाला खाण्याची मजा काही औरच असते. जर मला अजून एका सिंहाची शिकार करण्याची संधी मिळाली तर मजाच येईल, मेजवानीच मिळेल असे म्हणून त्याने जोरात ढेकर दिला. कुत्र्याचे हे बोलणे ऐकून सिंह विचारात पडला आणि तो विचार करू लागला, हा कुत्रा तर सिंहाची पण शिकार करू शकतो. त्यामुळे सिंह हा घाबरला आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेला. हा सर्व प्रकार तिथं झाडावर बसलेले एक माकड पाहत होते. त्याने विचार केला, सिंहाची मैत्री करण्याची ही चांगली संधी आहे. सिंहाची मैत्री होईल, आपली शिकार होण्याचा धोकासुद्धा राहणार नाही असा विचार करून ते माकड सिंहाच्या मागे मागे धावू लागले. पण त्या माकडाला सिंहाच्या मागे मागे जाताना कुत्र्याने पाहिले आणि आता कुत्रा विचार करू लागला, हे माकड नक्की सिंहाला आपण कसं फसवलं हे सांगेल. इकडे माकडाने सिंहाला कुत्र्याने कसे फसवले हे सांगितले. हे ऐकून सिंहाने जोरात गर्जना केली आणि म्हणाला, चल माझ्याबरोबर, मी आत्ताच त्या कुत्र्याचे काम तमाम करून टाकतो. एवढे बोलून त्याने माकडाला आपल्या पाठीवर बसवले आणि तो कुत्र्याकडे निघाला. सिंह आपल्याकडे येत असल्याचे पाहून कुत्रा विचार करू लागला, नक्कीच आता आपल्या जीवाला धोका आहे. त्यानंतर कुत्रा परत त्या दोघांकडे पाठ करून बसला आणि जोरजोरात ओरडून बोलू लागला की या माकडाला पाठवून 2 तास झाले तरी या बावळटाला अजूनपर्यंत एका सिंहाला सुद्धा फसवून घेऊन येता आले नाही. मला जोराची भूक लागली आहे असे जोरात ओरडून म्हणाला. हे ऐकताच सिंहाने त्या माकडाला पाठीवरून खाली पाडले आणि पळून गेला. ही कथा आपल्याला हे शिकवते की कठीण काळात आपला आत्मविश्वास कधीच ढासळून देऊ नका. आपली शक्ती, वेळ आणि आपले लक्ष विचलित करणारी अनेक माकडे आपल्या आसपास सभोवताली असतात. त्यांना ओळखा व त्यांच्यापासून सावध राहा. धन्यवाद.